सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमौली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील तृतीय अध्यायातील 14 आणि 15 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। भगवंत अर्जुनाला सांगत आहे, अर्जुना, अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात आणि अन्नाची उत्पत्ती पावसापासून होते। पाऊस हा यज्ञापासून उत्पन्न होतो, यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारे आहे आणि कर्म हे वेदापासून उत्पन्न झालेले आहे। हे जाण, वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेला आहे, म्हणून सर्वव्यापी परमात्मा सदैव यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो। अरे, अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न झाले आहे। कालच्या चिंतनामध्ये मी तुम्हाला सांगितलं की अन्नापासून सर्व प्राण्याची उत्पत्ती होती। मग कशी होती? तर या अन्नापासूनच माणसाच्या शरीरामध्ये रक्त आणि रेत बनत असतं आणि रक्त आणि रेताच्या द्वारे किंवा रक्त आणि वीर्याच्या द्वारे माणसाची काय होती? उत्पत्ती होते। तर त्या पद्धतीने म्हणून म्हणतात की अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न होते आणि अन्नाची उत्पत्ती जी आहे ती पावसापासून होते। अन्नाची जी उत्पत्ती आहे ती कशापासून होते? तर पावसापासून होते। आता जर पाऊसच पडला नाही आणि पाणीच पडला नाही तर शेती पिकेल का? पिकणार नाही। जे अन्न तयार व्हायला पाहिजे ती होईल का? होणार नाही। म्हणून या अन्नाची उत्पत्ती ही पावसापासून होते आणि पाऊस हा यज्ञापासून उत्पन्न होतो। पाऊस जो आहे तो यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ हे कर्मापासून उत्पन्न आहे। यज्ञ करायचं म्हणजे तुम्हाला कर्मकांड करावं लागतो, कर्म करावं लागतं आणि कर्माशिवाय ते यज्ञ होत नसतो आणि कर्म हे वेदापासून उत्पन्न झालेलं आहे। ही शृंखलाच सांगितली आहे। काय? कर्म हे वेदापासून निर्माण झाले। वेद हा अपौरुषी आहे, त्या परमात्म्यापासून उत्पन्न झालेला आहे आणि तो सर्वव्यापी परमात्माच काय आहे? तर या यज्ञामध्ये प्रतिष्ठित आहे। अशा पद्धती या श्लोकाचं चिंतन आहे। आता माऊली काय त्या संबंधन काय सांगतात ते बघा। अन्नस्तव भूते प्ररोह पावती समजते मग पर्जन्य या अन्ना ते सर्वत्र प्रसवे। अन्नापासून सर्व प्राणीमात्राची वाढ होत असते आणि पावसापासून सर्व ठिकाणी अन्न निर्माण होत असते। माऊलीने त्याच्या पुढेही जाऊन सांगितलं की अन्नापासून सर्व प्राणीमात्राची वाढ होते की सर्वप्रथम तर अन्नापासूनच माणसाची निर्मिती पण होते आणि दुसरी गोष्ट अन्नापासूनच माणसाची वाढ सुद्धा होते। एखाद्याने जर अन्न ग्रहण केलं मग तो कोणताही प्राणी असो त्याला त्याच्या पद्धतीने अन्न खायला लागतेच। नाही खाल्लं तर तो हे स्थूल शरीर किंवा हे जे काही शरीर आहे हे शरीर टिकू शकणार नाही। म्हणून हे शरीराला वाढायसाठी किंवा वाढण्यासाठी त्याला अन्न लागतंच। म्हणून जे काही प्राणीमात्र आहे त्या सर्व प्राणीमात्राची वाढ जर कशामुळे होत असेल तर ती अन्नापासून होते आणि अन्न जे आहे ते पावसापासून निर्माण होते। म्हणतात मागे पूर्वी
1972 मध्ये खूप दुष्काळ पडला होता. त्यावेळेस लोकांना खायला अन्न मिळत नव्हतं. लोक एक टाईम खाऊन राहायचे किंवा शेतातले जे काही कंद मुळं हे असेल ते खाऊन राहायचे. म्हणजे अशा पद्धतीने जीवन जगायचे. आपण तर तो काही काळ पाहिला नाही, परंतु लोक सांगतात. त्याच्याही अगोदर तुकाराम महाराजांच्या गाथाचं चिंतन आपण केलं, लक्षात येतं की त्याही वेळेस त्याही काळी दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ पडल्यामुळे लोकांची परिस्थिती खालावलेली होती. त्यावेळेस महाराजांनी आपल्याजवळचं सगळं दहन वगैरे सगळं वाटून दिलं, अन्नधान्य वाटून दिलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, अन्न जर नसेल तर प्राणी जगू शकत नाही. मग तो कोणताही प्राणी असू द्या. पाणीच पडला नाही तर अन्न तयार होणार नाही. पाणीच पडला नाही तर वृक्ष लता वेल झाडं हिरवे होणार नाही आणि त्याच्यापासून फळाची उत्पत्ती होणार नाही. आणि फळाचीच उत्पत्ती झाली नाही तर जे काही त्याच्यावर अवलंबून असणारे प्राणी मात्र ते मात्र जगू शकणार नाही. म्हणजे सर्व प्राणी मात्र हे अन्नाच्याद्वारे किंवा अन्न आणि पाण्याच्याद्वारेच काय असतात, जिवंत असतात. मग जर पाणीच पडला नाही तर अन्नच निर्माण होणार नाही आणि अन्नच निर्माण नाही झालं तर मग प्राणी मात्र जगू शकणार नाही. म्हणून सर्व प्राणी मात्राला जगण्यासाठी जर काय असेल किंवा वाढण्यासाठी जर कारण काय असेल तर ते अन्न आहे आणि हे अन्न पावसापासून निर्माण होतं. तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञा प्रगटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. माऊली सांगतात की त्या पावसाची उत्पत्ती यज्ञापासून होते. जो पाऊस पडतो त्याची उत्पत्ती ती यज्ञापासून होते आणि तो यज्ञ कर्मापासून प्रगट होतो. यज्ञसुद्धा प्रगट होतो कशापासून, तर कर्मापासून यज्ञ प्रगट होतो. आणि त्यानंतर त्या कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रह्मापासून होते. यज्ञ आहे, पावसाची उत्पत्ती यज्ञापासून होते, यज्ञाची उत्पत्ती कर्मापासून होते. यज्ञ कर्मापासून उत्पन्न होतो, आहे का नाही. कर्म जर नसेल तर यज्ञ कसा उत्पन्न होणार किंवा यज्ञ कसा घडणार. म्हणून कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रह्मापासून आहे. आणि पुढे पुन्हा सांगतात ही मग वेदांते परात्पर प्रसवते अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. ह्या वेदाची उत्पत्ती अविनाशा ब्रह्मापासून होते. म्हणून हे सर्व चराचर ब्रह्म विश्वब्रह्मामध्ये सामावलेलं आहे. म्हणून हे सगळं जे काही विश्व आहे त्या ब्रह्मापासूनच ब्रह्मामध्ये सामावलेले आहे. म्हणून म्हणतात की हे जे विश्व आहे हे जगत आहे, हे जगत सगळं काय आहे, ब्रह्म. निह नानास्ति किंचन, ब्रह्माच्या व्यतिरिक्त काही नाही. एकच तो परमात्मा सगळीकडे व्याप्त आहे, एकच तो परमेश्वर सगळीकडे व्याप्त आहे. एकमेव अद्वितीयम ब्रह्म, ते एकच ब्रह्म सगळीकडे व्याप्त आहे. सगळीकडे सर्व गटागटामध्ये पटापटामध्ये सर्वत्र जगतामध्ये सृष्टीमध्ये हे सगळं एकच परमात्मा सगळीकडे व्याप्त आहे. जसं आपण म्हणतो विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहला विठ्ठलची विठ्ठल. अरे हे कोण म्हणू शकतं, ज्यांना याची अनुभूती आली असे संत म्हणू शकतात. ज्यांनी याची अनुभूती घेतली की सगळीकडे विठ्ठलच व्याप्त आहे, सगळीकडे परमेश्वरच व्याप्त आहे. सर्वागटी राम देहादिही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी, किंवा सर्व गटागटामध्ये तो परमात्मा व्याप्त आहे. सर्व प्राणी मात्रामध्ये तो परमात्मा तो परमेश्वर व्याप्त आहे. अशा पद्धतीने जो पुरुष सगळीकडे ज्याला व्याप्त समजतो किंवा सर्व ठिकाणी त्याला समजतो ते संत, ते महापुरुष, तर त्याची अनुभूती सुद्धा ते घेत असतात. आता पुन्हा सांगतात की परी कर्माची या मूर्ती यज्ञ अधिवासु श्रुती ऐक सुभद्रापती अखंड गा. पुन्हा सांगतात हे सुभद्रापती अर्जुना ऐक, कर्माचं मूर्त स्वरूप जो यज्ञ आहे त्या या यज्ञामध्ये सर्व वेद तात्पर्य रूपाने निरंतर राहत असतात. कर्माचं जे मूर्त स्वरूप जर काय असेल तर तो यज्ञ आहे आणि या यज्ञामध्येच सर्व वेद तात्पर्य रूपामध्ये निरंतर राहतात. पुन्हा आता भगवंत अर्जुनाला सांगतात एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति यः अघायोरिंद्रिया रामो मोघम पार्थ स जीवती.
हे अर्जुना, परमेश्वरापासून सुरू झालेल्या त्या स्वधर्मरूप चक्राला अनुसरून जो वागत नाही त्याचे जीवन व्यर्थ होय, तो विषयाच्या ठिकाणी रममाण होऊन आपले आयुष्य व्यर्थ घालवतो. काय? परमेश्वरापासून सुरू झालेल्या स्वधर्मरूप चक्राला अनुसरून जो वागत नाही. परमेश्वरानं हे जे मागच्या श्लोकामध्ये चक्र सांगितलं, अन्नात भवन्ति भूतानि भूतानि पर्जन्यात अन्न संभव यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मा सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम. हे जे काही चक्र सांगितलं आहे, या चक्रानुसार जो वागत नाही, या चक्रानुसार जो अनुभूती घेत नाही, या चक्रानुसार जो राहत नाही, त्याचं जीवन व्यर्थ आहे. कारण ब्रह्माजीने प्रजेला हेच सांगितलं की बाबा तुम्ही फक्त तुमचं स्वधर्माचं पालन करा, तुमच्या स्वधर्माचं तुम्ही पालन करा, तुम्हाला बाकी काहीही करायची आवश्यकता नाही. मग तुमचा स्वधर्म काय आहे? तर तुमचा स्वधर्म आहे की तुम्हाला जे कर्तव्य कर्म दिलं आहे त्या कर्तव्य कर्माचं व्यवस्थितरित्या काम करणे किंवा व्यवस्थितरित्या ते पार पाडणे. म्हणून जो या परमेश्वरूपी या स्वधर्माच्या चक्राला अनुसरून वागत नाही किंवा तो ज्या पद्धतीने हे चक्र सांगितलं आहे तो कर्म करत नाही किंवा अशा पद्धतीने स्वधर्मरूपी यज्ञ पार पाडत नाही, अशा पुरुषाचं जीवन व्यर्थ आहे. पुरुषाचं जीवन व्यर्थ आहे. आज जगामध्ये कितीतरी लोक आहे ते त्यांचा स्वधर्म विसरले आहे, तर त्यांचा अशा लोकांचं काय जीवन व्यर्थ आहे. तो विषयाच्या ठिकाणी रममाण म्हणून आपले आयुष्य व्यर्थ करतो. त्याची रुची कशामध्ये असते? तर विषयामध्ये, आणि विषयामध्येच त्याला रममाण व्हायला आवडतं, विषयामध्येच तो रममाण राहतो. म्हणून जो विषयामध्ये रममाण राहतो, विषयामध्ये राहायला त्याला आवडतं, असा जो पुरुष आहे, असा पुरुष की ज्याला नेहमी विषयामध्ये राहायला आवडतं, विषयाचा उपभोग घ्यायला आवडतो, अशा पुरुषाचं जीवन व्यर्थ आहे असं समजावं. आता माऊली त्या संबंधानं काय वर्णन करतात ते बघू. ऐसी हे आदी परंपरा संक्षेप तुझ धनुर्धरा सांगितलिया ध्वरा लागुनिया. हे धनुर्धरा, याप्रमाणे ही मुळातील कार्यकारण परंपरा तुला या स्वधर्म यज्ञाकरता संक्षेपाने सांगितली. याप्रमाणे मुळातील कार्यकारण परंपरा तुला स्वधर्म यज्ञाकरता संक्षेपाने सांगितली. ही जी काही परंपरा आहे ती परंपरा तुला संक्षेपाने सांगितली असं भगवंत अर्जुनाला सांगतात. म्हणून समूळ हा उचित स्वधर्मरूप करतू नानुष्ठी जो मतू लोकी ये. अरे, म्हणून जो उन्मत्त असलेला मनुष्य या लोकांमध्ये उचित अशा या स्वधर्मरूपी यज्ञाचं आचरण करत नाही. उन्मत्त असलेले लोक, ज्यांना धनाचं, पैशाचं किंवा संपत्तीचं, मानाचं, धन, संपत्ती, पैसा हा एकार्थी शब्द आहे, मान आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये जो गुंतलेला आहे, ज्याला याचा अहंकार आहे. काही लोकांना धनाचा अहंकार असतो, पण म्हणतात या धनाचा न धरी भरवसा तरु जैसी तरुवरी छाया. ज्याप्रमाणे तरुची छाया काही एका ठिकाणी स्थिर राहते का, ती कधीही एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. त्या पद्धतीने धन कधीही एका व्यक्तीकडे स्थिर राहू शकत नाही. धन सदैव बदलत असतं. आज जे आपल्याकडे 100ची नोट आहे ती उद्या दुसऱ्याकडे जाणार आहे, उद्या ती दुसऱ्याकडे सुद्धा राहणार आणि ती तिसऱ्याकडे जाणार आहे. सतत ती एका मागून एक दुसऱ्याकडे सतत जात राहते, कारण या धनाला स्थिरता नाही. म्हणून या धनाचा न धरी भरोसा. जसं उदाहरण आहे तरुवरी छाया, जसं झाडाची सावली जशी बदलत राहते त्याप्रमाणे धन हे एकमेकाकडे जात राहतं. आणि या धनाचा तू भरोसा धरू नको. या धनाने तुझं काही होणार नाही. या धनाचा भरोसाही धरू नको. या धनाने तुझं काही होणार सुद्धा नाही. म्हणून हे लक्षात ठेव काय, की हे जे काही तुझा उन्मत्तपणा आहे हा उन्मत्तपणा योग्य नाही. पण काही लोक धनाचा उन्मत्तपणा त्यांच्याकडे असतो, काही लोकांना मान असतो, काही लोक एखादे पदाधिकारी असतात त्याचा उन्मत्तपणा असतो. अरे, गावातला साधा सरपंच जरी झाला तरी त्याच्या अंगात येतं मी सरपंच आहे, आणि दुसऱ्याला तो तुच्छ लेखायला सुरुवात करतो. पाटील असेल तर मी पाटील आहे,
दुसऱ्याला तो तुच्छ लेखाला सुरुवात करतो. अधिकारी असेल तर मी अधिकारी आहे, दुसऱ्याला तो चिलटा मुंगीसारखा समजतो. अरे तुझं अधिकारी पण, तुझं सरपंच पण, तुझं पाटील पण, ह्या सगळ्या गोष्टी काय स्थिर आहे? ह्या सगळ्या गोष्टी काय अखंड राहणाऱ्या आहे? ह्या कोणत्याही गोष्टी तुझ्या जीवनामध्ये अखंड राहणाऱ्या नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये बदलत राहणाऱ्या आहे. मग जर या सगळ्या गोष्टी बदलत असतील, या सगळ्या गोष्टीमध्ये जर बदल घडत असेल, तर मग तू अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आसक्त होणं कितपत योग्य आहे? याच्यामध्ये आसक्त होऊन राहणं कितपत योग्य आहे? परंतु तरीही सुद्धा जे उन्मत्त लोक असतात ते स्वधर्मरूपी स्वधर्माचं आचरण करत नाही. कधी कधी आमच्या लक्षात येतं, कधी आम्ही वर्गणीला जर गेलो तर लक्षात येतं एखादा गरीब असेल बिचारा, तो 100 रुपयाची पावती फाडतो. परंतु एखादा श्रीमंत असेल तर तो श्रीमंत असून सुद्धा 100 रुपये द्यायला त्याची इच्छा नसते. मग कधी कधी लोक म्हणतात, महाराज देव देऊन चुकला असं म्हणतात. या माणसाला देव देऊन चुकला का? याला एवढं सगळं देऊन सुद्धा त्याला दान धर्मामध्ये रुची नाही, कोणाला मदत करण्यामध्ये रुची नाही, कोणाला सहाय्य करण्यामध्ये रुची नाही, कोणाला आपण सहाय्य केला हा त्याच्या अंतकरणामध्ये भाव नाही, किंवा सहाय्य करावं अशा पद्धतीचा अंतकरणात भाव नाही. म्हणून म्हणतात की देव देऊन चुकला. तर त्या पद्धतीचे त्यांच्या अवस्थेमध्ये उन्मत्त असतात. खाणं पिणं हॉटेलिंग हे ते, मग त्याचं भोगसुद्धा त्यांना भोगावं लागतात. अरे ज्या पद्धतीने पैसा तुम्ही कमवता, 2 नंबरचा जर पैसा तुम्ही कमवला तर ती येणारी जी पुढची पिढी आहे ती सगळी बर्बाद होऊन जाते. तुमच्या 2 नंबरच्या पैशाने जी काही पिढी तयार होईल ना, ती सगळी पिढी असंस्कारी राहील. त्यांच्यावर संस्कार राहणार नाही, कुठलेही संस्कार त्यांच्यावर राहणार नाही. उलट ते हॉटेल, त्यांना माहिती आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पैशाची किंमत नाही. हॉटेलिंग वगैरे, नशा करणे, ड्रग्ज घेणे, अशा पद्धतीने ते पैसा उडवण्याचं काम करतील. का? तर त्यांच्या जीवनामध्ये त्या पैशाचंही मूल्य नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अधर्माने कमवलेला पैसा असतो. अधर्माने कमवलेला जो पैसा आहे तो पचवणं एवढं सहज आणि सोपं नाही. त्याच्यामध्ये त्या पैशामुळं किंवा त्या धनामुळे माणसाच्या अंतकरणामध्ये विकृती निर्माण होते. काय होते? विकृती. अरे साधूने जरी तो एखाद्या व्यक्तीने अधर्म करून जर पैसा कमवलेला असेल आणि तो जर पैसा एखाद्या साधूला दिला, किंवा तो जर पैसा एखाद्या अन्नक्षेत्रामध्ये टाकला, तर त्या पैशाच्या मोबदल्यामध्ये तुम्ही केलेलं पुण्य तर तुम्हाला द्यावंच लागतं. परंतु त्या पैशावर काय होतं, तर त्याचा परिणामसुद्धा किंवा अन्नावर परिणाम होतो, संस्कार होतात, आणि मग त्याची विकृती आपल्यामध्ये येत असते. म्हणून बघा काही काही संत महापुरुष हे काय करतात, तर हे कधीही आपल्या हाताने केलेलं अन्न किंवा दुसरी गोष्ट जे काही योग्य व्यक्ती आहे त्या योग्य व्यक्तीकडूनच अन्नधान्य घेतात आणि त्यावर साधना करतात. आपण या सगळ्या लोकांकडून घेतो, या सगळ्या लोकांकडून आपण धन घेतो, सगळ्या लोकांकडून आपण अन्नधान्य घेतो, पण जर त्यांनी ती विकृत मार्गाने जर कमवलं असेल तर त्या विकृतीचा परिणाम आपल्या मनावर सुद्धा होतो, आपल्या अंतकरणावर सुद्धा परिणाम होतो. आपली साधना घडत नाही. साधना तर आपली घडतच नाही, पण त्याच्याही पुढं जाऊन तुम्हाला सांगतो की त्याचे संस्कार आपल्यामध्ये येऊन आपल्याला आपल्या रस्त्यावरून पथभ्रष्ट करण्यास ते कारणीभूत ठरतं. म्हणून जे स्वधर्माचं आचरण करत नाही, जे व्यवस्थित स्वधर्माचं पालन करत नाही, असे जे काही आहे, जे केवळ आपल्या मस्तीमध्येच काय असतात, तर मस्तीमध्येच गुंतलेले असतात, असे जे आहे हे असे आपल्या मस्तीमध्ये गुंतलेले जे आहे, उन्मत्त झालेले आहे, ते स्वधर्माचं आचरण करत नाही आणि त्यांना स्वधर्म काय हे समजत सुद्धा नाही. पुन्हा माऊली म्हणतात, तो पातकाच्या राशी जान भार भूमीसी, जो कर्मे इंद्रियासी उपेगा गेला. काय? जो पातकाच्या राशी, जो वाईट कर्माचे आचरण करून इंद्रियाचा केवळ लाड पुरवतो, तो केवळ पापाच्या राशी असून भूमीला केवळ भार होऊन राहिला आहे असे जाणावे. जो वाईट कर्माचे आचरण करतो आणि इंद्रियाचा केवळ लाड पुरवतो,
वाईट कर्माचं आचरण का करतो की त्याने या पद्धतीने पैसा कमवलेला असतो. म्हणजे आता पैसा कमवतानाही तो वाईट पद्धतीने कमवतो. वाईट पद्धतीने म्हणजे काय, एखादा अधिकारी असेल आणि एखादा समोर गरीब व्यक्ती असेल आणि त्याचं जरी काम करून द्यायचं असेल तरी तो म्हणतो त्या माणसाला, जो बिचारा रोज शेतात राबतो, उन्हातानात काम करतो, तरीही हा सावलीमध्ये AC मध्ये बसलेला व्यक्ती त्याच्याकडून काय मागतो तर लाच मागतो, कमिशन मागतो. तुमचं काम करायचं का बाबा, द्या 500 रुपये, तुमचं काम करून देतो, द्या 1000 रुपये, द्या 200 रुपये, द्या 300 रुपये. अशा पद्धतीने मला याला द्यावं लागतात, त्याला द्यावं लागतात. अशा पद्धतीने जो काय आचरण करतो, जो बोलतो, असे जे आहे ते असे त्याला म्हणतात की पातकाची राशी आहेत. असे कोण आहेत, पातकाची राशी आहे. ते या भूमीला काय भार आहे. जान भार भूमीसी, जो कुकर्मी इंद्रियासी उपयोग केला. अरे असा जो आहे तो या भूमीला काय आहे, भार आहे. आणि जो केवळ पापाचाच राशी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भूमीला भार होऊन तो राहिलेला आहे. जो केवळ इंद्रियाचा लाड करतो, जो केवळ विषयामध्ये रममान होतो, जो केवळ वाईट मार्गाने पैसा कमवतो, वाईट आचरण करतो, असे हे भूमीला भार आहे असं तुम्ही समजावे. ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, जैसे का अभ्रपटळ आकाळीचे. इथे या ठिकाणी सांगतात, ज्यावेळी अयोग्य काळी आकाशात जमलेले ढग निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे हे अर्जुना त्या उन्मत्त मनुष्याचं जन्म व कर्म निष्फळ असतं. ज्यावेळी अयोग्य काळी आकाशात जमलेले ढग निरुपयोगी असतात. अयोग्य काळी म्हणजे क्या, पावसाळ्यामध्ये जर ढग आले तर माणसाला बरं वाटतं, पाण्याची आतुरता त्याला लागते. पण तेच ढग जर समजा तुमचं पीक काढण्यासाठी आलेलं आहे आणि पीक काढण्यासाठी आलेलं असताना जर ढगाळ वातावरण तयार झालं, पाणी येण्याचं वातावरण तयार झालं, तर मग मात्र ज्या पद्धतीने त्या पावसाला, त्या ढगाला तुम्ही शिव्या देता की नाही, की आता जर पाणी पडला तर हा पाणी काय आहे, आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. हा पाणी आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला वाटतं, त्या पद्धतीने हे मनुष्यसुद्धा या जगामध्ये येऊन हे जगाला त्रास देण्यासाठीच आलेले आहे, जगाला भार आहे. हे मनुष्यसुद्धा याच पद्धतीने आचरण करतात. अशा पद्धतीचं काय आहे तर अशा पद्धतीचं समजावं. किंवा हे काही लोक मरावं अशी लोक कामना करतात. काय, काही लोक या भूमीला भार आहे आणि ती मरावी अशी कामना करतात. बाबा हा जर या जगातून निघून गेला तर मागच्या लोकांचं कल्याण होईल. मग अशा पद्धतीत का, कारण तो त्याचा स्वधर्म आचरण करत नाही. का तर तो त्याच्या स्वधर्माप्रमाणे वागत नाही. जसा स्वधर्म आहे त्याच्या उलट तो वागत असतो. म्हणून असा व्यक्ती जो आहे केवळ भूमीच भार आहे असं समजावं. आता या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलं माऊलीने, का गळास्तना अजीचे तैसे जियाले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. पुन्हा या ठिकाणी उदाहरण माऊलीने असं दिलं की ज्याप्रमाणे शेळीच्या गळ्याला असलेलं स्तन ज्याप्रमाणे निष्फळ असतात, त्याप्रमाणे जो स्वधर्म अनुष्ठान करत नाही त्यांचं जगणं निष्फळ आहे. शेळीच्या गळ्याला असलेलं स्तन ज्याप्रमाणे निष्फळ असतात, शेळीच्या गळ्याला जे स्तन आहे त्या स्तनापासून दूध निघतं का, आणि आतापर्यंत तरी निघलं का, नाही. तर ते 2 स्तनं दिसतात, ते असे ते लटकतात, हलतात, पण त्याला दूध नसतं, ते निष्फळ असतात, ते काहीही कामाचे नसतात. ते म्हणजे शरीराला फक्त एक लटकणं आहे. त्या पद्धतीने हे जे काही व्यक्ती आहे जे स्वधर्माचं पालन करत नाही, स्वधर्माचं आचरण करत नाही, ते केवळ जगाला भार म्हणून राहिलेले आहे. त्यांच्यापासून जगाचा काही उपयोग नाही, फायदा नाही, काहीही नाही. आणि फायदा तर नाही, उलट ते त्रासदायक आहे. जसं शेळीला ते स्तन नेहमी अडचण निर्माण करतात, नेहमी अडचणीचे वाटतात, तसं जगाला हे माणसं नेहमी अडचणीचे वाटतात, नेहमी त्रासदायक वाटतात. असं वाटतं जगांना की हे असे माणसं या जगामध्ये नसले तर बरे. त्या पद्धतीने म्हणूनच त्या शेळीच्या गळ्याच्या स्तनाचे या ठिकाणी म्हणून उदाहरण दिले.
पुन्हा सांगतात, म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कवने न सांडावा, सर्व भावे भजावा हाची एकू. म्हणून एक लक्षात ठेव पांडवा. पांडवा म्हणजे अर्जुनाला या ठिकाणी म्हटलं, अर्जुना एवढं लक्षात ठेव. काय लक्षात ठेव? की हा जो स्वधर्म आहे या स्वधर्माचं आचरण करावं, या स्वधर्माचा त्याग करू नये, या स्वधर्माचं पालन करावं. जो स्वधर्म ब्रह्माजीने प्रजेला सांगितलेला आहे. आणि ब्रह्माजीने प्रजेला सांगत असताना प्रजेला हेच सांगितलं की तुम्ही तुमचं स्वधर्माचं आचरण करत असताना, स्वधर्मरूपी आचरण करत असताना कुठल्याही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने काहीही जरी हे झालं, म्हणजे आचरण करत असताना तुम्ही सर्वस्वाने आचरण करायचं आहे. आणि तुम्ही आचरण करत असताना की तुमच्या जीवनामध्ये काहीही कमी जास्त झालं तरी त्याचा जीवनामध्ये लाभ होणार. जसं अर्जुन आहे, अर्जुनाला स्वधर्माचं आचरण करत असताना एखाद्या वेळेस युद्धामध्ये मरण जरी आलं तरी अर्जुनाला त्याच्यापासून मोक्षच मिळणार. मोक्ष म्हणा किंवा स्वर्ग म्हणा, त्यांना लाभच होणार आहे. पण तुम्ही तुमचं स्वधर्माचं आचरण करावे. म्हणून ऐक अर्जुना की पांडवा, स्वधर्माचा केव्हाही त्याग करू नये. तो स्वधर्म आपण पालन केला पाहिजे, त्या स्वधर्माचं आचरण आपण केलं पाहिजे. हागा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले, मग उचित का पुले ओसंडावे. माऊली सांगतात की म्हणून असे पहा की शरीर जर उत्पन्न झाले आहे तर मग ओघानेच त्यांच्या मागे कर्तव्य कर्म आलेच, तर मग उचित असे कर्म का बरे त्यागावे. अरे शरीर प्राप्त जन्मल्यापासून तुमचे कर्म आरंभ झाला. ज्या दिवशी तुम्ही जन्माला आले त्या दिवशी कर्म आरंभ झाला, आणि ज्या दिवशी शेवट होईल त्या दिवशी तुमचं कर्म समाप्त होईल. समाप्त होईल म्हणजे इह लोकामधील कर्म तुमचं समाप्त होईल. म्हणून जर जन्मलेल्या दिवसापासून जर तुमचं कर्म आरंभ झालं आहे तर मग तुम्ही चांगलं कर्म का करू नये. श्वास घेणं सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. मग तुम्ही चांगलं कर्म का करू नये, चांगल्या कर्माचा का त्याग करावा, कशाला त्याग करावा. म्हणून तुम्हाला ब्रह्माजीने प्रजेला जो काही केलेला उपदेश आहे, जे कर्माचा उपदेश आहे, त्या पद्धतीने त्या कर्माचा काय करावा, पालन करावं, त्याचं आचरण करावं. अशा पद्धतीने कोण सांगत आहे, तर अशा पद्धतीने भगवंत अर्जुनाला सांगत आहे. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहुनी देहाची, खंती करती कर्माची ते गावंडे गा. हे अर्जुना, मनुष्य शरीर प्राप्त झाला असता जे लोक कर्म करण्याचा आळस करतात ते लोक अज्ञानी आहे. अरे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं असताना जे लोक कर्माचा आळस करतात, हे लोक असतात की ज्यांना निष्क्रिय म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? निष्क्रिय. हे काहीच करत नाही, ते घरादारात सुद्धा त्रासदायक ठरतात. अरे असे जे व्यक्ती आहे निष्क्रिय, ते सगळ्यांना त्रासदायक ठरतात. कधी कधी आमच्याकडे आश्रमामध्ये लोक येतात, महाराज अहो आमचा पोरगा आहे, त्याला आश्रमात पाठवलं तर चालेल का. मग आपण जर विचारपूस केली, चौकशी केली, सखोल चौकशी केल्यानंतर समजतं महाराज आमचा पोरगा थोडा मंद आहे, तो घरी काहीच करत नाही, आणि मग त्याला आश्रमात ठेवलं चालेल का. आणि तुम्ही आश्रमात त्याचा सांभाळ करा. का सांभाळ करा, म्हणजे तुम्ही त्याचा सांभाळ करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला सुद्धा तो त्रासदायक वाटतो. का त्रासदायक वाटतो, तर तो काही करत नाही, निष्क्रिय आहे म्हणून, आहे का नाही. अरे परमार्थ जरी असेल तरी परमार्थामध्ये निष्क्रिय व्यक्तीला काही स्थान नाही. एखादा व्यक्ती असेल जो निष्क्रिय आहे, जो काहीही करत नाही, अशा व्यक्तीला आश्रमामध्येही स्थान नाही आणि कुठेही स्थान नाही. तुम्हाला जगामध्ये कुठेही तुम्ही गेले तर तुम्हाला कर्म करावे लागल. कर्माशिवाय पर्याय नाही, कर्माशिवाय गत्यंतर नाही, कर्म करणं गरजेचं आहे. म्हणून जे लोक कर्म करण्याचा आळस करतात, मनुष्य शरीर प्राप्त होऊन सुद्धा, ते लोक अज्ञानी आहे असं समजावे. अज्ञानी आहे म्हणजे काय, ज्यांच्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव आहे, ज्यांना ज्ञान नाही आणि जे आळस करून या कर्तव्य कर्मापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, अशा व्यक्तीचं कधीही कल्याण होऊ शकत नाही. अर्जुना किंवा पांडवा, अशा व्यक्तीचं कधीही कल्याण होऊ शकत नाही.
म्हणून काय करावं? युद्ध करावं, लढावं, अशी भगवंताची मानसिकता आहे, मानस आहे. तर अशा पद्धतीने या 3 श्लोकाचं आज चिंतन झालं. आणि आता जी उर्वरित चिंतन आहे या अध्यायावरती उद्याच्या चिंतनामध्ये आपण पाहणार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.